आज आपण पनीरची भुर्जी ही रेसिपी पाहणार आहे। पनीर आपण घरीच तयार करणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आता पनीरची भुर्जी बनवण्यासाठी आपण गाईचं अर्धा लिटर दूध घेतलेले, आता हाय फ्लेमवर तापायला ठेवले पातेल्यात। आता मध्ये मध्ये साहित्य ना ती चमच्यानी ढवळून घ्यायचं। आता त्यामध्ये काय करायचं, मी 2 चमचे व्हिनेगर घेतलेले आहे आणि 2 चमचे पाणी त्यात ॲड करून टाकलेलं आहे। आता व्हिनेगर बघा थोडं थोडं करून टाकायचं आहे त्याच्यामध्ये। आता हळूहळू आपल्याला दुधाचं स्ट्रक्चर बदलत चाललेलं आहे। आता हे बघा थोडंसं टाकलं, आता परत थोडंसं असं दुधामध्ये ना थोडा घट्टपणा यायला लागले, म्हणजे आता पनीर थोडं थोडं बनत चाललेलं आहे। पण आता फुल अजून काही पनीर बनलेले नाही, त्याच्यामध्ये अजून टाकून घ्यायचं। आता हे बघा पूर्ण असं पनीर व्यवस्थित आता बनलं गेलेलं आहे आणि पाणी दुधाचं पाणी आहे ना ते पूर्ण सेपरेट आणि हिरवट झालेले, म्हणजे आपलं पनीर आहे ना अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता गॅस काय करायचा, बंद करायचं। आता हे पनीर आहे ना एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये बघा आपण व्हिनेगर टाकल्यामुळं आता हे पनीर आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे पाणी टाकून ते चांगलं त्यातलं व्हिनेगर काढून घ्यायचं आणि पनीर आता एकदम त्याच्यातलं पाणी काढून असं सुटसुटीत पनीर तयार करून घ्यायचं। आता काय करायचं, गॅसवर पॅन ठेवायचं आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं। 1 चमचा टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये तेल गरम झालं की जिरे टाकून घ्यायचे पाव चमचा। आता त्याच्यामध्ये बारीक चिरून 2 ते 3 मिरच्या मी टाकलेले आहेत। आता गॅस आहे ना मिडियम फ्लेमवर आहे। आता त्यामध्ये 2 मिडियम आकाराचे बारीक चिरून कांदा टाकलेला आहे। आता त्या तुम्ही चॉपरमध्ये जरी कांदा बारीक केला तरीही बारीक होतो शकता। आता हे 3-4 मिनटं चांगलं मिडियम फ्लेमवरच परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा की नाही कच्चा पण गेला पाहिजे आणि त्याचा कलर चेंज झाला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता हे बघा ह्याचा ना कलर ब्राऊन आलेला आहे, म्हणजे आपला कांदा इतका मस्त परतलेला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये काय जातील, सुके मसाले जातील। तर पाव चमचा हळद टाकून घ्यायची। आता अर्धा चमचा काय करायचं, त्याच्यामध्ये धने पावडर टाकून घ्यायची। आता पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे। आता आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्या प्रमाणात आपण लाल तिखट टाकून घ्यायचं। आता हे सर्व चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपला मसाला आणि कांदा स्लो फ्लेमवर चांगला शिजला पाहिजे। आता हे जरा शिजेपर्यंत 2-3 मिनटं झाकून ठेवायचे। अगदी सेपरेट तेल झालेलं आहे बघा, इतका मस्त आपला मसाला शिजलेला आहे। आता हे परत पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता तेही चांगलं मिक्स करायचं मसाल्यांमध्ये। आता ह्याच्यामध्ये बघा आपण जे पनीर काढलेलं आहे, आता ते पूर्ण त्याच्यातलं पाणी काढून अगदी सुटसुटीत पनीर असं सुक्कं केलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं। आता ते सर्व मसाल्यामध्ये 2 मिनटं चांगलं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं सगळं। आता स्लो फ्लेमवरच आपण गॅस ठेवलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। छानपैकी आपली पनीरची भुर्जी परतून झाल्यावर त्यात थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची, म्हणजे त्याची टेस्ट अजून चांगली येते। आता परत पुन्हा आपण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर जरा थोडीशी वाफ येईपर्यंत झाकून ठेवायचं। आता हे बघा मस्त असं सुटसुटीत आपलं पनीर झालेलं आहे। आता हे पनीर तुम्ही रोटीसोबत खाऊ शकतात, चपातीसोबत पण खाऊ शकतात आणि शिवाय परत नानबरोबर खाऊ शकतात। मस्त त्याच्यावर कोथिंबीर टाकायची। तुम्हाला ही पनीरची रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट्स करून सांगा। मस्त आपली पनीरची भाजी झालेली आहे। आता बघा आपण सर्व करूया। बघा किती मस्त झालेली आहे अगदी, आणि खायला तर इतकी टेस्टी आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। भेटूया अशाच नवीन छान छान रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुम्ही
आनंदी राहा, मस्त राहा. धन्यवाद.